तर फ्रेंड, ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार निफ्टी, बँक निफ्टी आउटलुक सोबतच इंट्राडेमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, त्यामागचं लॉजिक काय असणार. तर आता आपण स्टार्ट करू. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी क्रिएट करतो. कुठल्या पण प्रकारे बाईंग सेलिंग रिकमेंडेशन नाही आहे. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. निफ्टीला जर का आपण टोटल ओव्हरऑल बघायला गेलो, त्याच्या आधी थोडासा आपण डेटा जर का आपण बघायला गेलो, देन डेटा आपल्याला काय दिसते, तर डेटा आपल्याला स्ट्रॉंग बेरिश दिसते, ज्यामध्ये नेट ओपन इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह झालं आहे. तर एक आपल्याला टाईप ऑफ शॉर्ट कवरिंग बघायला भेटते ॲज अ डेटा. बट हा डेटा जो आहे हा ॲज अ बुधवारचा डेटा आहे. ओके, आज मार्केट मंगळवारचा डेटा आहे. आज मार्केट सुट्टी होती, त्याच्यामुळे मे बी आजचा जो डेटा आहे तो आपल्याला उद्या बघायला भेटणार. करंटली जर का आपण ग्लोबल मार्केट बघायला गेलो, देन ग्लोबल मार्केट आपल्याला काय दिसते, थोडंसं निगेटिव्ह दिसतं आहे. ओके, निगेटिव्ह दाखवायला लागलं सेंटिमेंट, डाव जोन्स आणि बाकीच्या गोष्टी थोडेसे निगेटिव्ह याच्यामध्ये दिसत. ओव्हरऑल बाकीचं जे इंडेक्स आहे याचा एवढा जास्त इम्पॅक्ट नाही होत आहे. बट ओव्हरऑल थोडंसं मिक्सअप इंडेक्स आपल्याला बघायला भेटते. बट ओव्हरऑल जर का आपण गिफ्ट निफ्टीला जर का बघायला गेलो आणि डाव जोन्स बघायला गेलो, तर थोडंसं बेरिश दिसतं आहे. ओके, बट चार्टवरती बघायला गेलो, आपल्याला चार्ट काय तर वेगळं सांगत आहे. तर चार्टवरती एक ट्रेंड लाईन आहे, जी ट्रेंड लाईन आपण बऱ्याच दिवसापासून फॉलो करत चाललो आहे आणि त्या ट्रेंड लाईनला मार्केट ऑलमोस्ट त्या लेवलच्या आसपास आलेलं आहे. जर का ह्याच्यामध्ये आपण मूव्हिंग ॲव्हरेज जर का आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं, 50 डेज मूव्हिंग ॲव्हरेज जर का आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं, तर हे मूव्हिंग ॲव्हरेजप्रमाणे काय समजते, तर आपल्याला तर मूव्हिंग ॲव्हरेजवरून 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजवरून काय समजते की मार्केट त्या लेवलच्या आसपास सपोर्ट घेत आहे. ओके, लास्ट टाईमला ज्यावेळी मार्केट 50 डे मूव्हिंग ॲव्हरेजला आलं होतं त्यानंतर मार्केटमध्ये एक रिव्हर्सल बघायला भेटलं. त्यानंतर थोडंसं ट्रॅप केलं, बट ओव्हरऑल मार्केट इथूनच रिव्हर्स झालं. अगेन मार्केट त्या लेवलच्या आसपास आलेलं आहे आणि ही ट्रेंड लाईनच्या आसपास आलेलं आहे. तर ज्यावेळी पण ट्रेंड लाईन आणि लेवलच्या आसपास मूव्हिंग ॲव्हरेज आलेलं आहे, तिथून एक आपल्याला पुलबॅक अपसाईडला बघायला भेटला आहे. चान्सेस इज व्हेरी हाय मार्केट मे बी एक 2-4 दिवस, एक आठवडा मे बी ह्याच्यामध्ये टाईमपास करेल. त्यानंतर जी रेंज ब्रेक करेल, जसं की याच्यामध्ये ही रेंज मार्केटनं ब्रेक केलं, त्यानंतर अपसाईड मोमेंटम आली, त्यानंतर मार्केट ही रेंज ब्रेक केलं, त्यानंतर अपसाईड मोमेंट आली. जर का आता पण जर का आपल्या ह्याच्यामध्ये असं काय तर झालं की एक थोडंसं रेंज बाउंड मार्केट किंवा एक साईडवे मार्केट हॉल्ट केलं 3-4 दिवस, त्यानंतर जर का डार्वास बॉक्स क्रिएट करून जर का अपला ब्रेक केला, तर एक अपसाईड मोमेंटम कंटिन्यू येऊ शकते. किंवा जर का मार्केट डेंजर कंडिशनला जायचं असेल, मार्केटमध्ये सेलिंग यायचं असेल, पॅनिक सेलिंग यायची असेल, ओके, इराक आणि इस्रायलचं जे युद्ध आहे ते अजून कंटिन्यूच आहे, बट त्याच्यामध्ये अजून काय मेजर चेंजेस झाले, तर त्याचा जो इम्पॅक्ट आपल्याला कधी कुठं बघायला भेटेल, जर का मार्केट 21,750 लेवल ब्रेक केला सस्टेनेबल डाऊन साईडला, तर ह्याच्यामध्ये एक डाऊन साईडचं मोमेंटम येऊ शकते. कारण की बरेच दिवसापासून मार्केट रेंज बाउंड आहे आणि जर का मार्केटने हे ट्रेंड जर का ज्या डायरेक्शनला ब्रेक करेल, इधर डाऊन साईड इधर अप साईड, त्यानंतर एक मोठी मूवमेंट येऊ शकते. बट शॉर्ट टाईम फ्रेममध्ये जर का मार्केट सपोज जर का आपण बघायला गेलो डेली टाईम फ्रेम, जे की मंगळवारचे, ह्याच्यामध्ये बघायला गेलो तर इन्व्हर्टेड हॅमर आपल्याला बघायला भेटतो आहे. इंटरेस्टिंग राहू शकते जर का मार्केट कालचा डे हाय जो आहे, मंगळवारचा डे हायच्या वरती जर का ग्रीन कॅन्डलचा क्लोज आला, ओके, देन ह्याच्यामध्ये मार्केट रिव्हर्सल झालं असं आपण कन्सिडर करू शकतो. किंवा जर का मार्केट ह्या दोघांच्या मध्ये राहिलं, तर अगेन एक रेंज बाउंड मार्केट जाऊ शकते. गुरुवारी उद्याच्याला एक्सपायरी आहे आणि सपोज जर का चुकून जर का मार्केटनं कालचा डे लोकल जर का ब्रेक केला पण ट्रेंड लाईनला सपोर्ट केला, तर ही पण आपल्याला एक पहिल्या सेशनमध्ये डाऊन साईड, त्यानंतर एक रिकव्हरी बघायला भेटू शकते. तर असे 3 चेंजेस ह्याच्यामध्ये बघायला भेटू शकतील. आणि जर का तुम्हाला पण शिकून चांगल्या पद्धतीने जर का आपल्याला ट्रेड करायचे असतील, देन आपली जी येणारी जी बॅच आहे, ओके, तर त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. त्याचे जे पण डिटेल्स आहेत ह्याच्यामध्ये आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्राम चॅनलचं लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर त्यावरती सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आता जर का आपल्याला इंटरडेमध्ये जर का आपण चेकआउट करायला गेलो, देन इंटरडेमध्ये आपल्याला काय समजते, जसं की आपण प्रिव्हियस डेला डिस्कस केलं होतं की मार्केट जे आहे ते 22,100 22,060च्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवला तर रिव्हर्स जाऊ शकतं. हे आपण प्रिव्हियस डेला डिस्कस केले होते. एक्झॅक्टली सेम लेवलपासून मार्केटमध्ये एक रिव्हर्सल मोमेंटम आलेलं आहे. उद्याच्याला कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो, थोडासा डेटा जर का आपण बघायला गेलो निफ्टीचा, तर निफ्टीचा डेटा आपल्याला काय सांगतं आहे की 22,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, ॲग्रेसिव्ह पुट रायटिंग ह्याच्यामध्ये बघायला भेटते. त्यानंतरनं 22,500ला ह्याच्यामध्ये ॲग्रेसिव्हली कॉल रायटिंग बघायला भेटते. बट इंटरेस्टिंग राहिलं ह्याच्यामध्ये 22,300 आणि 22,400चं हे जे स्ट्राईक प्रायसेस आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला पुट अनवाइंडिंग झालेलं बघायला भेटते, जे की त्यामध्ये क्लिअर कट दाखवतं की मार्केट टॉपला गेल्यावरती थोडंफार पॅनिक सेलिंग येऊ शकते. ओके, आता ह्याच्यानंतर जर का आपण थोडंसं बँक निफ्टीचा डेटा जर का आपण चेकआउट करायला गेलो, तर बँक निफ्टीचा डेटामध्ये आपल्याला पण सेम दिसते. त्याच्यामध्ये 48,100च्या आसपास, 48,000च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसतो आणि 47,000च्या आसपास स्ट्रॉंग सपोर्ट दिसते. जर का आपण निफ्टीला जर का आपण ट्रॅक करायला गेलो, निफ्टीमध्ये कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन जर का बनलं 22,292 पासून 22,323च्या आसपास, देन आपण सेलिंग प्लॅनिंग करू शकतो. अगेन डेटा जो आहे हा डेटा कंटिन्यू बदलत राहतो आहे. ओके,
तर कशाप्रकारे डेटा रीड केला जातो किंवा कशाप्रकारे त्याच्यावरती ट्रेड प्लॅन केले जातात, सगळ्या गोष्टी जर का डिटेलमध्ये पाहिजे असतील तर आपला जो कोर्स आहे त्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. ओके, तर जर का तुम्हाला त्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही त्याचा हेल्प करू शकता. जर का मार्केट 22,363 पासून 22,400च्या आसपास जर का आला, कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवलं, देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो आहे. ओके, इफ एनी रिझन मार्केट फ्लॅट ओपन राहिला, कन्सॉलिडेट केलं, जोपर्यंत कालचा डे हाय आणि कालचा डे लो जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड करायचा नाही आहे, वेट करायचं आहे. किंवा मार्केट फ्लॅट ओपन होऊन कन्सॉलिडेट केलं आणि त्यानंतर डे हाय जर का ब्रेक केला, सस्टेन राहिला, तर मे बी गॅप फिलअपपर्यंत मार्केट एखाद्या वेळेस येऊ शकते, तेपर्यंत आपले टार्गेट राहू शकतील स्कॅल्पिंगसाठी. ओके, सपोज जर का मार्केट डाऊनसाईडला यायचं असेल, कालचा डे जर का लो त्यानं ब्रेक केला, सस्टेनर डाऊन साईडला, देन आपण स्मॉल स्कॅल्पिंग करू शकतो आणि आपले टार्गेट छोटे राहतील. याच्यामध्ये 22,000 क्लिअर कट सायकोलॉजिकल नंबर आहे. 22,000 पासून 21,918च्या आसपास कुठल्याही प्रकारे पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, देन आपण त्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. होप तुम्हाला समजलं असेल. याच्यामध्ये काय पण तुम्हाला चेंजेस झाले देन डेफिनेटली आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती अपडेट जरूर येतील. आता आपण या बँक निफ्टीमध्ये कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. बँक निफ्टीमध्ये एक डिजिट सिनारिओ बनला आहे. सिम्पल लक्षात ठेवायचं, जर का हाय आणि लो व्हेरी इम्पॉर्टंट, जर का हाय ब्रेक होऊन सस्टेन राहिला देन अपसाईडची मोमेंटम करू शकतो, जर का लो ब्रेक होऊन सस्टेन राहिला देन आपण डाऊनसाईडची मोमेंटम प्लॅन करू शकतो. 47,000 एक सायकोलॉजिकल लेवल आहे. मल्टिपल टाईम तिथं मे बी रेजिस्टन्स फेस केलं होतं, त्यानंतर रिट्रेस करून मार्केट अपसाईडला गेलं. आता मार्केट त्या लेवलच्या आसपास आलं तर तिथं मार्केट मे बी सपोर्ट घेऊ शकते. ओके, बट ह्याच्यामध्ये ट्रेंड लाईनचा सपोर्ट अजून डाऊन साईडला आहे. याच्यामध्ये अजून 46,400च्या आसपास ट्रेंड लाईनचा सपोर्ट यायला, बट शॉर्ट टाईम फ्रेमसाठी 47,000 एक स्ट्रॉंगल नंबर आहे, एक सायकोलॉजिकल नंबर आहे, तिथं मे बी मार्केट सपोर्ट घेऊ शकते इफ जर का मार्केट डाऊन साईडला आला तर. ओके, आता जर का इंटरडेमध्ये बघायला गेलो तर रिव्हर्सल तर दिसते आपल्याला, मे बी चान्सेस आहेत की गॅप अप ओपन होऊ शकते, बट एनिथिंग मार्केट जर का गॅप डाऊन ओपन झालं, कारण की आज सुट्टी आहे त्याच्यामुळे मे बी चान्सेस आहेत की बाबा जर का मार्केट गॅप डाऊन ओपन राहिलं आणि जोपर्यंत मार्केट कालचा डे लो आणि कालचा डे हायच्यामध्ये जोपर्यंत काय तोपर्यंत काय आपल्याला त्याच्यामध्ये वेट करायचं आहे. त्यामध्ये मे बी साईडवे मार्केट बघायला भेटू शकतं. इफ एनी रिझन मार्केट जर का 47,200चं लेवल जर का डाऊन साईडला ब्रेक आणि सस्टेन राहिलं तर आपण डाऊन साईडचा ट्रेड पण ह्याच्यामध्ये क्रिएट करू शकतो. आणि जर का मार्केट सपोज गॅपअप ओपन राहिला, डायरेक्टली मार्केट गॅपअप झालं, 47,740 पासून 47,840च्या आसपास जर का ओपन राहिला, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, देन आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. इफ एनी रिझन मार्केट जर का डायरेक्टली अपसाईडला गेला आणि 48,000 पासून 47,940च्या आसपास जर का ओपन राहिलं, निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, तरी पण आपण त्यामध्ये डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. तर ह्या दोन लेवल आपण डाऊनसाईडचा ट्रेड पण क्रिएट करू शकतो. आणि जर का मार्केट फ्लॅट ओपन राहिलं किंवा गॅप डाऊन ओपन राहिलं, जोपर्यंत डे हाय डे लोच्या मध्ये तोपर्यंत वेट करायचं आहे, काही ट्रेड नाही करायचं आहे. इफ एनी रिझन मार्केट डाऊन साईडला जर का आलं चुकून आणि जर का मार्केट 46,775 पासून 46,973च्या आसपास जर का आलं, पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसलं, देन आपण त्याच्यामध्ये अपसाईडचा ट्रेड प्लॅन क्रिएट करू शकतो. ओके, होप तुम्हाला आयडिया आला असेल तर का व्हिडिओ कुठं पण आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता आणि शेअर करू शकता तुमच्या पण फ्रेंडला. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.